केला आहे विकास पल्लाडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद या कार्यक्रमासाठी आपल्याशी संवाद साधत आहे मी विकास पल्लाडे. तांत्रिक सहाय्य दिलं आहे राजेश जाधव यांनी आणि या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवडी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. लोखंडा येथून आपण बोलताय. आपलं नाव काय? लोखंडा माझा गोपाळ विवाळे फोन करतो. हा गोपाल दादा, काय सांगताय, कसं काय चालू आहे? आपण म्हणत होता की 1992 पासून मी नियमित श्रोता आहे. हो आणि उत्कृष्ट 30 मे 1992 पासून आपल्या आकाशवाणीची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे? बरोबर. तुम्ही खूप कार्यक्रम ऐकतो सकाळचे 6 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. पण आता कार्यक्रमात फेरबदल झाला थोडा. घरचे नाव सांगतो रीता गोपाळ विवाळे, मुलीचे नाव दीक्षा निलेश जाधव आणि मंगेश जाधव आणि ते विजेता जाधव आणि अजून प्रज्ञा गोपाळ विवाळे, प्रतीक्षा गोपाळ विवाळे, आरुष. चला, आणि इतर श्रोत्यांना सुद्धा चॅनल मिळाला पाहिजे हीच आमची इच्छा. चांगला मनोदय व्यक्त केला. इतर सर्व श्रोत्यांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे आणि त्यांना निश्चितच मिळेल. तुम्हाला, तुमच्या संपूर्ण हिवराळे परिवाराला आणि तुमच्या इष्टमित्रांना ऐकवित आहोत. कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन लागलाय. कापशी रोड जे तलावासाठी प्रसिद्ध आहे. तुमच्या इच्छा 2 कापसा आहेत. हो, आणि कापशी रोडचा मला वाटतं पेढा पण प्रसिद्ध आहे ना? हा, पेढा प्रसिद्ध आहे. तलाव प्रसिद्ध आहे, पेढा प्रसिद्ध आहे आणि खूप सदन असं गाव आहे. आपलं काय नाव आहे? मी सुरेश आढागळे. आमच्या गावात पेढा लय प्रसिद्ध आहे. बरं, अजून आमच्या गावात सरपंच जे आहे ना, हा, 1 नंबर माणूस आहे आमच्या गावातला सरपंच. हो, कर्णधार चांगला असला की मग सर्व गोष्टी उत्कृष्ट पद्धतीने राहतात, चालू राहतात आणि चांगल्या पद्धतीने सुयोग्य पद्धतीने आपला विकास होतो, यात शंका नाही. चांगला मनोदय व्यक्त करताय तुम्ही. कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिवाराला ऐकवित आहोत हे छानसं भीमगीत. हॅलो, आकाशवाणीचं अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. हा नमस्ते सर. नमस्कार. हा मी डिग्रासून विजय निर्मळे बोलतो म्हटलं सर. विजय दादा, यात्रेचं कसं स्वरूप असतं थोडक्यात आम्हाला सांगाल? यात्रेचं स्वरूप चांगलं असते सर. चांगली यात्रा भरते, सगळे गर्दी वगैरे सगळी गर्दी राहते. दादा, आता घरोघरी मस्त पाहुणे येतात, ओटगे वगैरे करतात. बरोबर बरोबर. हा, कुठलं गीत ऐकायचं आहे दादा तुम्हाला? मला सर करुण अर्जुन मधलं गाणं ते बंधन तो प्यार कळत नाही. आता सर ब्लाइंड आहे, दिसत नाही मला. अच्छा, तुम्हाला दिसत नाही. मग तुम्ही बाकी काय काम करता अजून? बाकी छोटस दुकान आहे माझं, कशाचं? बिस्किटचं. अच्छा, आणि मग तिथे तुमची मदत कोण करते? मदत आहे ना घरचे लोक. पैसे देताना, पैसे घेताना? पैसे वगैरे ओळखता येते ना सर. अच्छा, ओळखता, तेवढं जमते तुम्हाला सर्व? हो हो. माणसाची इच्छाशक्ती असली की मग तो बरोबर चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी करतो, बरोबर ना? ये बंधन तो प्यार का बंधन आहे, बरोबर? हो. असं असताना सुद्धा आपण या प्रेमाच्या बंधनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बांधल्या गेलो आहोत. परिवाराची एकरूपता, सांघिकता हेच आपलं बळ आहे. विजयदादा, काही हरकत नाही. जहा चाह है वहाँ राह है, आपण असं म्हणूया. आणि तुम्ही जे गीत सांगितलेलं आहे, ये बंधन तो प्यार का बंधन है, हे गीत तुमच्यापर्यंत. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. कोण बोलतंय? मैं सिंधी के पक्की गोली अकोला से श्याम संतानी बोल रहा था. श्याम भैया, हाँ, काय सांगाल? आकाशवाणीच्या अकोला केंद्राला सूरसंवाद या कार्यक्रमासाठी आपला फोन लागलाय. तुम्ही आकाशवाणीचे नियमित श्रोते आहात. हाँ, तो सबसे पहले ये कहना चाहूंगा कि ये हमारा जो अकोला आकाशवाणी केंद्र है ये पूरे महाराष्ट्र में 1 नंबर पे है. धन्यवाद.
क्योंकि पहले जो पत्र आते थे ना, मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में इतने पत्र कहीं भी नहीं आते थे। अच्छा अच्छा। लेकिन समय के अनुसार जो अभी व्हाट्सएप चालू हो गया है मोबाइल पे, और सभी केंद्र व्हाट्सएप पे बुला रहे हैं समय से गीत या प्रोग्राम अन्य जो व्हाट्सएप पे चल रहे हैं, तो पत्रों का थोड़ा सा कम हो गया है ध्यान सबका। सही बात है। और दूसरी बात कहना चाहूंगा कि लिखने का समय अभी किसके पास भी नहीं है। पहले पत्र आता तो बहुत खुशी होती थी। आकाशवाणी अकोला में पत्र शामिल होना ऐसा समझना कि समुद्र में से मोती निकालना, इतना इतना अच्छा लगता था। अकोला आकाशवाणी हर एक श्रोता को, जितने भी श्रोता है बाहर के भी होंगे ना, तो उनको अकोला आकाशवाणी बहुत पसंद आता था। क्योंकि फरमाइशी प्रोग्राम अकोला में जितने लगते थे पहले, तो कहीं किसी केंद्र में इतने फरमाइशी प्रोग्राम नहीं होते थे। बिल्कुल बिल्कुल सही बात बहुत कही ऊंचाई आपने। पे पहुंचाया था। पूरी मेहनत जो है अकोला आकाशवाणी टीम को, मैं उनको पूर्ण सब समस्त टीम को धन्यवाद देना चाहूंगा। बिल्कुल सही बात है। आपका सूर संवाद के माध्यम से कौन सा गीत सुनना पसंद करेंगे? तो मैंने जैसे बताया कि जैसे पहले पत्र लिखते थे तो बहुत अच्छा लगता था, तो अभी आज के समय में एक गीत है, पुराना बहुत ओल्ड गीत है, उस लिखने वाले को तो बहुत मैं धन्यवाद देना चाहूंगा कि उसने जो गीत लिखा बहुत पहले, वो इस समय वो कार्यकृत हो रहा है। बहुत अच्छा लग रहा है। हे रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कलयुग आएगा। इसमें एक एक लाइन अगर देखेंगे ना तो बहुत फिट बैठती है इस समय के अनुसार। गोपी फिल्म थी, गोपी फिल्म था। बिल्कुल, दिलीप कुमार पर पिक्चराइज किया गया था। बिल्कुल। वो जो गीत है ना, इतना अच्छा गीत है कि बिल्कुल एक एक जो उसकी पंक्ति है बहुत है, उसने सोच समझ के लिखा होगा उस कवि ने जो जैसे सॉन्ग लिखा था। बिल्कुल संतानी जी, हम आपसे सहमत है। और ये बिल्कुल सच्चाई चुप नहीं सकती बनावट के उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कागज के फूलों से। फूलों से, बिल्कुल सही बात। तो जो ओरिजिनलिटी है वो ओरिजिनलिटी कायम रहेगी। बिल्कुल बिल्कुल। और ये इस जो है प्रोग्राम के माध्यम से क्योंकि जो आपने बताया, झूठ हाँ। का जो रास्ता है हाँ तो कहीं पे जाके रुकेगा, बिल्कुल, लेकिन सच्चाई का रास्ता परचम पर जाएगा, हरदम हरदम कायम रहेगा। कायम दूसरी रहेगा। बात मैं कहना चाहूंगा इस प्रोग्राम के माध्यम से कि होली नजदीक है, होली की शुभकामनाएं दिल से देता हूँ सभी श्रोता परिवार को। पूरे परिवार को और सभी श्रोताओं को होली की हम भी शुभेच्छा देते हैं और आपको Thank you, सुनाते हैं ये बहुत ही बेहतरीन गीताजी, सांगा. आपल्या आजेनेचे गाणं ऐकायची. बरं. आपलं काय नाव आहे? मी सुनील, सुनील दादा. काय करताय तुम्ही? बरं. आपल्या एमआयडीसी मध्ये अच्छा 2 अच्छा. नंबर. आणि मग ते काम मेहनतीचं आहे, ते काम करत असताना गीत ऐकायची आवड आहे. हा, आम्ही ते गाणे आम्ही एफएम चालू करून गाणे ऐकत असतो ना, मोठा एफएम आणायला आम्ही. हा, वर्गणी जमा करून आम्ही दर हप्त्याला पेमेंट जमा केली हा. आणि ती मोठा एफएम घेऊन आलो आम्ही 1400 रुपयाला. वा 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 वा. या युगातही ही गोष्ट म्हणजे अत्यंत आनंद देणारी आहे, सुखद घटना आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप छान केलं तुम्ही एकदम. कारण माणूस कलेच्या जवळ असला की आनंद, हर्ष, उल्हासची राहतो. हो सर. अगदी बरोबर आहे. सुनील दादा, या गाण्यावर आमचे गजानन भाऊ जे मिसाळ आहेत ना सुपरवायझर, हा, त्यांना जे आम्हाला म्हणजे गाण्याची बी आवड लावून दिलंय आणि त्या एफएम ची बी आवड लावून दिलंय. गजानन दादा, तुम्ही, आकाश दादा, तुमचे सर्व इतर मित्र, या सर्वांसाठी ऐकवित आहोत खुदगर्ज या चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या स्वरातील हे छानसं गीत. वाणीचं हे अकोला केंद्र आहे. सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. हॅलो सर, मी अकोल्यावरून जुना तारफैलीतून विजय पाटील बोलत आहे सर. विजय दादा, आपला फोन या आधी कधी लागला होता? सर ह्या आधी माझा कधीच कॉल लागला नाही. तुमच्या पहिल्या कॉलचं स्वागत आहे. हो सर, मला खूप आनंद होत आहे सर की बा माझा कॉल लागला आकाशवाणीला. जाणवते आहे ते तुमच्या बोलण्यामधून सुद्धा जाणवते आहे. आज तुमच्या नावाप्रमाणे सूरसंवाद या कार्यक्रमात फोन लागून तुमचा विजय झाला शेवटी. हो सर, हो सर, हो सर. तर विजय दादा, काय सांगाल सूरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून? सर काही नाही सर, तुमचे कार्यक्रम मला खूप आवडतात सर. आणि माझी आई आहे, माझी आई रोज तुमचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असते आणि हॅलो फरमाईश ती खूप ऐकते. अच्छा. आणि सर माहिती आहे का सर, माझ्या किचन मध्ये छोटा रेडिओ लागलेला आहे. ती रोज हॅलो फरमाईश म्हणजे दर गुरुवारी ऐकत असते सर. अच्छा. तर सर मग त्याच्यात ती बोलतो म्हणते सर. द्या पण तिला बोलता नाही येणार सर, तरी ती खूप वेळेस म्हणते मला की एक वेळेस कॉल लावून बघू, कॉल लावून. तुम्ही त्यांना एवढं सांगा की तुमच्या मुलासोबत दुसरा विजयच तिथे बसलेला आहे म्हणा, तसं बोला म्हणा तुम्ही. आई, तुम्हाला चरणस्पर्श नमस्कार. हा, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे असतात आणि तुमचे आशीर्वाद असतात. तुम्ही आम्हाला एवढ्या प्रेमाने ऐकता, त्यामुळेच आकाशवाणी खूप उंच उंच जाते आहे. मला आहे ना, रोजचे गाणे ऐकतो मी 11 वाजता. मला लई आवडतात गाणे. अच्छा. आणि तुमचं सध्या वय किती आहे?
माझं वय आहे 60 वर्ष आहे आता. बरं बरं. आणि काय करत होता तुम्ही याच्या आधी? मी अशी घरगुती कामं करते ना. अच्छा, गृहिणी आहात. आणि आमचे काका काय करतात? ते त्यांच्याकडून नाही होत, ते अपंग आहेत ना. बरं. पूर्ण तो जो संसाराचा गाडा आहे तुम्ही छानपैकी ओढलाय, बरोबर? हा, आणि विजय दादा काय करतात? ते वायर फिटिंगच्या कामाला जाते तो. अच्छा अच्छा. लग्न व्हायचं आहे. बरं बरं. लग्न पण हा. होईल, आनंदाचे सर्व क्षण तुमच्या वाट्याला येतील, यात शंका नाही. तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, त्यात शंका नाही. नाही नाही, आशीर्वाद तुमचेच आम्हाला आहेत. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत. आई वडिलांसारखे तुम्ही श्रोते आमच्यावर प्रेम करता, हे जास्त महत्वाचं आहे. आकाशवाणीवर प्रेम करता, हे जास्त महत्व आहे. आणि त्यामुळेच आकाशवाणीचा हो. आलेख उंच उंच वाढतोय. मला गाणे पहिलेपासून, लहानपणापासून मी रेडिओचे गाणे ऐकते. बरं, तुमचं नाव सांगा. माझं लीला फकीरचंद पाटील. बरं. आई, आता सांगा कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला? कोणतंही गाणं आवडते मला, पण गाणे चांगले आवडतात. बरं, चालेल. माहित आहे का, आकाशाचा करावा कागद आणि समुद्राची घ्यावी शाई, तरी सुद्धा आईची महिमा लिहिता येणार नाही. एवढी अगाध अशी महिमा तुम्हा सर्व मातृशक्तीची आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा चरणस्पर्श नमस्कार. विजय दादांना दे. हॅलो सर. सांगा विजय दादा, कुठलं गीत ऐकायला आवडेल? सर मला आईवरून एक गाणं द्या ना सर. मला सर आईवरून कोणतं पण गाणं दिलं चालेल. हॅलो. अकोला आकाशवाणी. हो, आकाशवाणीचा अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागला. गीत ऐकायचं होतं सर. कुठलं गीत ऐकायचं आहे? आता होळी आली, होळी निमित्त द्या. होळी निमित्त मराठी गीत. हो. मी विलास इंगोले, निमखेड आळे, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. याच्या आधी कधी फोन लागलाय? 4 महिने झाले. 4 महिने झाले. काय हरकत नाही, तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीला ऐकवित आहोत. छानसं सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद ऐकलात. आपल्याशी संवाद साधला होता विकास पल्हाडे यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं होतं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते विनोद गवडी. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती.